झाली. आता याच्यात तुम्ही हे जे पहिला ठराव घेताना 2017 मध्ये मंडळ स्थापन झाले होते. आकार होता असा होता. पुढील 5 वर्षाची मंडळ स्थापन झाले. 17 मध्ये मंडळ स्थापन झालं ते 21 पर्यंत चाललं. 21 ते आता 26 त्या मंडळाचं कामकाज कुठे केलं? तुम्हीच दिलेला का कागद? म्हणजे आता आम्ही काही बोललो तर कसे डायरेक्ट त्यांचं काय करतो सभापती कागदाची या टिपण्या तुम्ही दिलेल्या आहेत. काहीतरी लिहायचं, काहीतरी वाचायचं. शेवटच्या सगळ्यांना प्रोसिडिंग वाचून दाखवा. हे बरोबर आहे का? त्या सभेत काय काय ठराव झालेले आहे त्याचं वाचन केलं जावं. हे सुरुवातीपासूनची मागणी माझी आणि मागणी म्हणजे तो कायदा मागणी सभेचं हे प्रोसिडिंग तुम्ही कधी वाचायला पाहिजे होतं का? समितीचं प्रोसिडिंग कधी वाचायला पाहिजे होतं? उपाध्यक्षाच्या सभेत. उपाध्यक्षाचं प्रोसिडिंग कधी वाचायला पाहिजे होतं? त्यावेळेला शेवटची प्रशासनाची सभा झाली तेव्हा. परंतु ती सभा एका विशिष्ट विषयांकरता असल्यामुळे ते प्रोसिडिंग त्यात वाचन करण्याचा अधिकार नाही. ते त्यात काय होत नाही. आजची ही पहिली जनरल मीटिंग आहे ही विशेष आहे, सर्वसाधारण नाही. त्यामुळे याच्यात त्याचं वाचन झालं पाहिजे. त्यात काय झालं नाही, त्यात काय कंट्रोल करायचं आहे ते आज आम्हाला सुचवता येईल. जे बेकायदेशीर असेल ते आम्हाला वगळता येईल. आणि जर तसं करत नसाल तर मी माझ्या वतीने मला सेफ राहायचं आहे. यामध्ये कुठलीही कनेक्टिव्हिटी निघाली यापूर्वीच्या प्रशासकीय काळामध्ये कुठल्याही वस्तुल्या निघाल्या, कुठले बेकायदेशीर धोरणात्मक विषयांमध्ये मी मनमानी पद्धतीने कामकाज केलेलं असेल तर त्याला आमच्या 8ही लोकांचा विरोध असेल. आम्हाला त्यात जबाबदार धरण्यात येऊ नये. सावधान नगर परिषदेच्या बाबतीत हायकोर्टामध्ये 6 मॅटर प्रलंबित आहे प्रशासकीय कारकिर्दीत. माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या संदर्भात जर काही निघालं त्याला जबाबदार तो. जो ऑडिट सक्रियने त्याच्यामध्ये ठराव केलेला आहे. ऑडिट सक्रिय असताना तुम्ही कर्मचाऱ्यांनी सोयीच्या कर्मचाऱ्यांचे पैसे कसे जमा केले? 2,37,000 रुपयाचा अपहार आहे. आता बोलतो पण नाही युतो पण असला सध्या कार्यक्रम आणि माझा विरोधाचा मागच्या ज्या डॉक्टर नाव घ्यायचं आणि तुम्ही जरा इथून बोलले तरी चालेल. आवाज येत नाही. ही 3री पंचवार्षिक आहे. तुम्ही सुधारतील ना आम्ही सुधारतील. ते माहीत सुधारले ते आपले 3 टर्म झाले. सर्व नगरपालिकेला गावाचा शहराचा चेहरा मोठा मोठा अध्यक्ष आहे. ते माहीत यांच्यावर 50 रुपयाचे बदललेले नाही. आमचाही दोष आहे तो. इथून बोला. आमचा आवाज स्पष्ट येतो ना बिना माहितीचा. तुमच्या वेगळ्या जोरात येतो माहिती नसताना तुम्ही पुढे बोलायचे. बिलकुल नका करू. घरात तुम्ही आपण असं बोला. काटायच्या वगैरे मागचं प्रोसिडिंग वाचून दाखवा. मागच्या शेवटच्या सभेचं ते वाचन केलं त्यावेळेला सगळी कारकिर्दी सुरुवात आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अनिता येवले नगर अध्यक्ष झाल्या त्यावेळेला स्वतः त्यांच्याच गटाच्या वतीने अजय भरांडे यांनी पत्र दिली मागील सभेचं प्रोसिडिंग आधी कायम करण्यासाठी वाचून दाखवण्यात यावं. मग आपल्या समोर आता ही जी बॉडी बसले यांना माहिती आहे का मागच्या सभेत? कारण त्यावेळेला नगराध्यक्ष आता यावेळेला नगराध्यक्षाकडून 4 नगराध्यक्षांनी घेतलेला नाही आहे. प्रशासकाकडून नगराध्यक्षांनी केलेला आहे. आता त्याला जर याच्यात गंभीर दोष असे आहे तर या नगराध्यक्षांनी त्यांच्या कामकाजाला हे प्रमाण सांगणार नाही. शासकीय अधिकारी फक्त त्याचा कळायचा मार्ग पाहतो. हे किती ठिकाणी तुम्हाला योग्य सांगत असतील, किती ठिकाणी अयोग्य सांगत असतील. तुम्ही एक वेळा उलट तपासणी राजेश मानकडे करून करा. तुम्ही चुकीच्या यांना तुम्हाला जर चुकीचा काळा चष्मा घातला गेला असेल तर तुम्हाला सारं काळं दिसेल. मी बोलेल फक्त माझ्या शहरासाठी आणि या नगर परिषदेच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या हितासाठी. तुम्ही एक वेळा यांनी दिलेला सल्ला आणि आमच्याकडून मिळालेला सल्ला क्रॉस चेक करा. मी हितातच बोलणार आहे की तुमच्यासाठी हे कारण मुख्याधिकारी जर त्यांना जर सत्य सांगितलं यांचे बहुमत त्याच्यामध्ये मागच्या कामात कुठले आहेत तसे आम्ही आज सारे बहुमत. मी हा विचार करणार आहे माझी बायको याच्यात अटकायला नको, आमच्या गटाचे नगरसेवक अटकायला नको, फिरोज भाऊ अटकायला नको, नकुल नको, बाबू नको, रंजना काही नको. तसा यांचा यापूर्वीचा मुख्याधिकारी यांचाच आहे, केडरचाच आहे. तो शासनाचाच माणूस आहे.
जो प्रांत असेल तो त्यांचाच आहे. त्या विषयाला आमचं म्हणणं आहे तुम्ही त्याला मान्यता दिली म्हणजे ते आपोआप ते मागचं प्रोसिडिंग काय होतं आणि एक कायदा आहे त्याचा मुसळला झाला. मागील सभेचं संपूर्ण त्यांनी 4 वर्षाच्या कामकाजाचं ते स्टॉडी लावून टाकलं. भुसावळ नगरपालिकेने गेल्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जे जे कामं झाले त्याचं टेस्ट स्टॉडी काढलाय. आपण काढलेला आपण तो वाचनही करत नाही. मी आता येणार मी तुम्हाला सांगू मी याच्यात इतक्या खोलामध्ये जाण्याचं कारण काय. मी 1 महिन्यापासून अर्ज दिलेला आहे. प्रशासकीय कारकिर्दीमध्ये झालेली देयकं त्यावेळेचं प्रोसिडिंग त्यावेळेचे ठराव माझ्याकडे विदाऊट सहीचे आजही आहे. मला सायनिंग ऑथॉरिटीकडनं ते अधिकृत छायांकित केलेल्या प्रती हव्या आहेत. 1 महिना झाला 1 महिना एका महिन्यात त्यांनी दिलेले नाही. उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे सीओ साहेब. तुम्ही खालच्यांना ऑर्डर केलेली आहे ते सुद्धा रोज टोलवाटोली चालते. आम्ही येतो जातो का तो प्रोसिडिंग लपवण्याचं कारण काय. पण त्याचे जे गंभीर दोष आहेत ते सर्व मला माहिती आहे. तुम्ही किती लपवले माझ्यापर्यंत ते आहे. मला माझ्यामध्ये काम द्या विषय संपवा. आपण ऐकून ना मीटिंग झाली आपण आता सीओ साहेबांना जाऊन 5 वाजेपर्यंत त्याचं सगळं आहे. तुम्ही जे म्हणताय की तुम्ही माझ्या समोर होता आपण सगळं सीओ साहेबांकडून ते प्रोसिडिंग वाचून घेऊ आणि वाचायचं म्हणतात ते पण वाचून घेऊ. आता आपण मीटिंग घेऊ. आज साहेबांना मला मीटिंगला तुम्हाला किती जागेला खाली सांगितलं तुमच्या घटनेचं की तुम्ही मीटिंग परस्पर आठवून घेतली तरी चालेल. मी एक नोट सोडून आलेलो आहे. म्हणजे आमचा कुठलाही तुमच्या मीटिंगला हस्तक्षेप किंवा आक्षेप नाही. तुम्ही समित्या ज्या आहे समित्या समित्यात घ्यायच्या म्हटलं तर तुम्ही तुमच्या स्तरावर घेतल्या तरी चालेल. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही जे भांडण जेव्हा आमचा अधिकार होता आहोत त्यावेळेला जर भांडलो असतो तर तेव्हा 2 समित्या कायद्याने आम्हाला मिळणार होत्या. आम्ही तेव्हाही त्या केलेल्या आहे. या शासकीय समित्यांमध्ये काय वाद करू मी शासकीय समित्या घेतल्या आम्ही येणारे नव्हतो. ज्यांचा मला जेव्हा फोन आला शाळेचा कार्यक्रम महत्वाचा आहे तो वादी करा. बाकीच्या सभासदांना तुम्ही समजून प्रशासकीय आमच्याकडून तुमच्या कामाला विरोध नाही. आम्ही सहकार्य करणार. आमचे जे अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार आमचे सुरक्षित ठेवा. त्यांचा आहे प्रशासक हे काम साहेब असतात आणि सहाय्यक म्हणून हे काम करतात. 1 महिन्यापासून मागच्या साहेबांना कॅबिनेट होतं आता सभागृहाचे बोलवलं आणि मिळून चालू विषय आणि तो प्रशासन काळातला विषय आहे त्याचा आपल्याशी काही घेणं देणं नाहीये. त्याचा कधी तो व्हायला त्याचा आपल्याशी घेणं नाही. आपल्याशी घेणं नाही. मी तेच म्हणते आता आपण खाली बसून सविस्तर चर्चा करू सगळे प्रोसिडिंग वाचून तुम्ही जे म्हणताय ते मराठीत जाणून घ्यायचं की नेमकी हे काय रोजचं काय आहे ते मराठीत जाणून घ्यायचं. आता मला असं म्हणा आपण मीटिंगला सुरुवात करू. तुम्ही फक्त शेवटच्या मीटिंगचं प्रशासकीय कार्यकिर्दीची शेवटची बैठक तिचं वाचन करणे आणि अध्यक्षांनी ज्या वेळेला चार्ज घेतलेला आहे त्यापूर्वी जे व्हायला पाहिजे तर चार्ज घेतल्यानंतर मी त्याही वेळेला बोललो आहे. जर ज्ञात असेल किंवा कोणाकडून रेकॉर्डिंग असेल तर की सर्वात पहिली तुमची आर्थिक स्थिती लेखी काय आहे लेखी तुम्ही केले आहेत का लेखी तुम्ही इथे ठेवावे अध्यक्षांच्या समोर आणि तुमचं बजेटचं तरतूद काय आहे ती इथे मांडली गेली पाहिजे. तुमची सध्या स्थिती काय आहे